सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन तयार होणारा असा कच्च्या बटाट्याचा नाश्ता कधी तुम्ही तयार केलेला आहेत का? चला तर मग बघूया. तर एक कच्चा बटाटा वापरून हा नाश्ता आपण तयार करतोय. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कच्चा बटाट्याचे सालं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक टाकून थोडंसं पाणी टाकून अगदी मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप भरून एवढा बारीक रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे. दह्याऐवजी तुम्ही इथे ताकही वापरलं ना तरीही चालेल. सर्व जिन्नस एकजीव करायचं. त्यानंतर जी आपण बटाट्याची पेस्ट तयार केलेली होती ती सुद्धा ह्या मिश्रणामध्ये एकजीव करायची आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे अगदी 10 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचे आहे. घाईच्या वेळेत जर बनवणार असाल ना तर रेस्ट वगैरे ठेवत बसायची गरज नाही, परंतु रेस्ट झाल्याच्या नंतर हा जो पदार्थ आहे ना हा मस्त असा तयार होतो आणि फुलला सुद्धा जातो. 10 मिनिटानंतर हे मिश्रण बरंचसं घट्ट झालेलं आहे. यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे, परंतु त्यापूर्वी काही सुके मसाले टाकूया. त्यात आपल्याला लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, हळद पावडर, हिंग टाकायची, कोथिंबीर घालायची आणि 2 चमचे तेल कडकडीत गरम करून जिऱ्या मोहऱ्याची फोडणी सुद्धा घालायची आहे. पुन्हा एकदा एकजीव करायचं. त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास थोडंसं पाणी टाकायचं, अगदी पाव कपाच्या आसपास. लगेच चवीप्रमाणे मीठ आणि अगदी पाव चमचा हे जे बन आहे ना छान मस्त असे खुसखुशीत आणि छान फुलावे याकरता पाव चमचा आपल्याला इथे खाण्याचा सोडा वापरायचा. पुन्हा एकजीव करायचं आणि लगेचच हे बन बनवायला घ्यायचे आहे. इथे माझ्याकडे छोटंसं नॉनस्टिक पॅन आहे किंवा तुमच्याकडे जे तडक्याचं भांडं असतं त्यामध्ये सुद्धा हे बनवू शकता किंवा कढाईमध्ये बनवू शकता. 1 चमचाभर तेल टाकून मिश्रण टाकून झाकून ठेवायचं. वरची बाजू जोपर्यंत कोरडी होत नाही तोपर्यंत हे पलटवायचं नाही. दोन्ही बाजू छान भाजून घ्यायचा. मस्त असे आपले हे बन इथे तयार होतात. मस्त असा आपला हा नाश्ता इथे तयार झालेला आहे. यासोबत इतर कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही. जर खायचाच असेल तर कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत, दह्यासोबत खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.